टीका केली की सुनेत्रा पवार यांना एक सल्ला दिला त्यांनी की चांडाळ चौकडीपासून दूर राहावं अशी टीका केली. नेक्स्ट साहेब, हा जो अजितदादांचा विमान अपघात झालाय, आपलं विरोधी पक्ष असो किंवा अमोल मेटकरी असो यांनी संशय व्यक्त केलेला आहे आणि आजही त्यांनी सांगितलंय का 5 मृतदेह सापडले, 6वा कुठे आणि घातपाताचा संशय व्यक्त मला केला. काय माहिती नाही 6वा होता पहिल्यापासून आम्ही तर 5च ऐकतो की 2 वैमानिक, दादा पोलीस ऑफिसर आणि ती पिंकी माळी म्हणून ती जे की सर्व्हिस हवे सुंदर म्हणून किंवा सेविका म्हणून आपण त्या होत्या. या एवढंच आम्हाला माहिती आहे. आता खरोखर आणखी जर त्यांना माहिती असेल तर त्यांनी सांगावं की 6वं नाव कोण होतं त्याच्यामध्ये ते. कारण ज्यावेळेला विमान जातं त्या विमानात कोण कोण त्यांची नावाची नोंद खाली केली जाते. संजय राऊतनी सर असं विलीनीकरण व्हावं. असं ना, मला एकट्याला काय वाटतं हा महत्त्वाचा मुद्दा नाही. आता जे नवीन आम्ही नेते निवडलेले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली चर्चा झाली पाहिजे. हो, करायचं का, आणि जर पुढे जर करायचं असेल तर ज्यांच्याबरोबर आम्ही आहोत ते फडणवीस असतील किंवा मोदी साहेब असतील, अमित शहा असतील, त्यांच्यासुद्धा कानावर टाकावं लागेल ना, त्यांना पण विचारावं लागेल ना. हे आम्ही हे करतो आहोत. विलिनीकरणाबाबत राष्ट्रवादीतच 2 मतप्रवाह निर्माण झाले. एक म्हणतं विलिनीकरण व्हायला पाहिजे, दुसरं म्हणतं नाही. मला नाही माहिती. आम्ही सगळे एकमताचे आहोत. सर